फलंदाज आहे त्या टीमकडे, त्याचबरोबर अनिकेत राऊत सारखा खेळाडू आहे त्या टीमकडे आणि त्याचमुळे मला असं वाटतं की हे बॅटल जे आहे अंतिम सामन्यामध्ये खूप रंगतदार होईल. मुकेश दास टीमचा कॅप्टन आहे, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली आहे त्या टीमच्या माध्यमातून. त्यामुळे ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर एक चांगलं युद्ध रंगताना दिसेल बॅट आणि बॉल मधलं. कालचा जो अंतिम सामना तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये भावेश पवारने खूप कमालीचं प्रदर्शन दाखवलं. आगरीराजा पोगाव हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आणि सुपर 12 मध्ये त्याने तिकीट मिळवून दिलं त्याच्या टीमला. त्याच्या अगोदर श्लोक 11 खाडी या संघाने मजल मारली. नमित पाटीलने खूप दमदार बॅटिंग केली. आजच्या दिवसामध्ये देखील रोमर्चक सामने प्रेक्षकांनी पाहिले. रईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्सने तर कमालच केली आहे. काय खेळलाय त्यांचा संघ. कॉम्बिनेशन त्या टीमचं खूप चांगलं होतं गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये देखील आणि त्याचमुळे ते देखील पोहोचले सुपर 12च्या दरम्यान. निश्चितच आता मात्र मॅचला सुरुवात होते. अंतिम सामना आजच्या दिवसातील अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. स्पर्धेचा आजचा 5वा दिवस आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील 5व्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं मी सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजीसाठी येतो रवी बुंबक. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अरविंद राणा अर्थात सोडू आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे मुकेश गायकर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. मॅचला सुरुवात. हाफ ट्रॅकर बॉल कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोचेल तत्पूर्वी मात्र वन बाउंड चेंडू हातामध्ये विसावतोय. चांगले फटकेबाजी त्या ठिकाणी तैनात होता किरण म्हात्रे. त्या ठिकाणी मात्र तैनात होता. एक धाव. चांगले प्रयत्न मात्र करण्यात आले. पहिल्या मॅचमध्ये किरण म्हात्रेने याच टीमच्या विरोधात धावा काढल्या होत्या. हे देखील विसरून चालणार नाही. जी पार्टनरशिप डेव्हलप झाली होती विक्रांत पाटील आणि किरण म्हात्रेच्या जोडीनं त्या कारणास्तव 62 धावसंख्येचं टार्गेट त्यांनी सेट केलं होतं. पहिल्या चेंडूवरती एक धाव. अरविंद राणाने खातं उघडलं आपल्या टीमचं आणि स्वतःचं देखील. समोर मुकेश गायकर. मागच्या दोन्ही मॅचमध्ये वेगवान चेंडू. पंचांकडे जोरदार अपील परंतु पंच सांगतात हाईट फॅक्टर उंची आणि त्याच उंचीच्या जोरावरती फलंदाजाला मात्र इथे नाबाद घोषित केलंय आणि रवी बुंबकला देखील ते माहिती आहे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय रवी बुंबक. त्याचा वेग आपण भन्नाट पाहिलाय मागच्या दोनही मॅचमध्ये. एक मॅच जरी पराभूत झाली असली तरी सुद्धा मागच्या दोनही मॅचमध्ये वेगानं प्रभावित केलंय रवी बुंबकनं. अफलातून गोलंदाजी. समोर असेल आता अरविंद राणा. टीमची धावसंख्या 2. थोडासा समोर टाकला होता चेंडू. गॅप मध्ये स्ट्रोक आहे कार्पेटच्या साह्यानं आणि क्षेत्ररक्षक पोहोचूच शकला नाही. चौकार येतोय. चांगला फटका. असं वाटलं की किरण पोहोचेल की काय परंतु त्या अगोदर हा चेंडू मात्र कार्पेटच्या साह्यानं चौकार गेला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. थोडासा पुढे टाकलेला चेंडू होता. स्लॉट मध्ये होता परंतु स्ट्रेट ड्राईव्ह पहा किती चांगला नेत्रदीपक फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईट ठेवण्यात आला होता कारण या अगोदर तिथे टार्गेट केलं होतं अरविंद राणाने आणि इथे त्याच्या बाजूने चौकार. हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा त्याच दिशेने चेंडू येतोय. एक अनोखी स्टाईल. असं वाटलं टेनिसचा रॅकेट. किरणचा थ्रो आणि अरविंदच्या ठिकाणी त्या एंडला स्ट्रायकिंग एंडला झालाय डायरेक्ट थ्रो. डोकेदुखी असेल कुणाल सर. क्लोज कॉल असेल मला तर असं वाटतंय. अरविंद राणा याच टीमच्या विरोधात त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारलाय आणि त्याच टीमने म्हणजे रवी बुंबकचा हा थ्रो. आता डिसिजन पेंडिंग आहे. सो जाऊया आता. डिसिजन पेंडिंग आहे म्हणजे आमच्याकडे थोडासा वेळ आहे आणि आता कुणाल सर आपल्या समवेत आहे. जरूर आपण ऐकत असतो 360 कॅमेरा अँगल आणि तो त्यांनी पाहिलाय. सो त्या अँगलबद्दल TDPLच्या दरम्यान चर्चा जरूर कारण आपल्याकडे टायमिंग आहे नो डाऊट. ओव्हरच्या दरम्यान आपण नक्कीच चर्चा करू या विषयावरती. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. डायरेक्ट हिट जरूर केला रवी बुंबकने परंतु अरविंद राणा आपल्या क्रीजमध्ये पोहोचला होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. टीमची धावसंख्या 8. एक सावध पवित्र्यानं जरूर खेळतायत परंतु धावा देखील घेत आहेत. मागच्या दोन्ही मॅचचा विचार केला तर या पद्धतीची धावसंख्या नव्हती. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरला 1 धाव. त्याच्यानंतरच्या मॅचमध्ये 4 धावा परंतु आता धावा आहेत त्या 8. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत ते रवी बुंबकने. आणखी एक भन्नाट वेग चा हा चेंडू. खरं तर स्कूप करायचं होतं चेंडूला. शफल झाला होता बॅट्समन.
निर्धाव चेंडूची सांगता करतोय रवी बुंबक. भन्नाट वेग आणि वेगावरती स्वार होऊन मात्र ते गोलंदाजी चालू आहे रवीची. आणि स्विंग ऑफ सुलतान खान यांचं आगमन झालं. मी त्याला आमंत्रित करतोय. लोअर फुल टॉस मिड ऑफला येऊन क्षेत्ररक्षक मला असं वाटतं अविनाश त्या ठिकाणी होता. थोडी फेक निलेश मात्रे त्या ठिकाणी होते. फेक झाली. एक धाव इथे कंप्लीट करण्यात आलेली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या झाली ती 9 आणि जी चर्चा प्रलंबित होती कुणाल सर, कारण GTCने जे कॅमेरा वर्क केलंय त्यानुसार आणि TDPL मधलं कॅमेरा वर्क आणि सध्या तुम्ही आंतरराष्ट्रीय समालोचन करताय तिथे चालू असलेलं स्टार स्पोर्ट्सचं 360 ज्याची चर्चा खूप सध्या चालू आहे कॉम्बॉक्स मधून, प्रत्येक जण पाहतोय, त्या अँगल बद्दल काय म्हणाल? इथे 8 कॅमेऱ्याचा वापर केला जातो आणि दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये रिंग ऑफ फायर जो आहे तिथे 100 4K 4D कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ज्या वेळेला एक अनुभव येतो, तुम्हाला आठवत असेल शाहीनशाह आफ्रिदीच्या विरुद्ध ओव्हरस्टेप करून कशा पद्धतीने षटकार ठोकला होता विराट कोहलीने, तो मागच्या दिशेने जो अँगल दाखवण्यात आला होता तुम्हाला, बॉल एक्झॅक्ट कुठे लागतो आणि कशा पद्धतीने बॉलच्या चिंदड्या होतात, म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्या गोलंदाजाचं हृदय तुटतं आणि किती टप्प्यामध्ये ते तुटतं ते तुम्हाला 4D कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मला नाही वाटत की जास्त दूर आपण त्याच्यापासून आहोत. भरपूर लवकरात लवकर 4K 4D कॅमेरेज आपल्याला पाहायला मिळतील आणि या अगोदर देखील भरपूर असे वाद झालेले आहेत. ज्या वेळेला ग्राउंड लेवलला फिल्डिंग केली जाते, एखादा झेल कठीण परिस्थितीमध्ये घेतला जातो, त्यावेळेला फिंगर बॉलच्या खाली होते की नाही, कशा परिस्थितीमध्ये तो झेल संपन्न झाला, अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी 4K 4D कॅमेराचा वापर जर झाला पुढच्या काही काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, तर मी म्हणेन आणखीन वेगळं स्वरूप टेनिस बॉल क्रिकेटला प्राप्त होईल. परंतु सध्या स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने ज्या पद्धतीने प्रयत्न केलाय, IPL मध्ये त्या कॅमेऱ्याचा वापर झाला, आता सध्या वर्ल्ड कपमध्ये त्या कॅमेऱ्याचा वापर होतोय आणि असं वाटतं जे सातत्याने प्रेक्षक जुळलेले असतात स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर आणि त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न स्टारने केलेला आहे आणि त्याचमुळे असं वाटतं की आपण स्टेडियम मधून तो सामना पाहतोय. यस, गोलंदाजीसाठी येतोय तो महेश. अगदी ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू. या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं अरविंद राणाकडे देखील आणि हा असा प्रश्न होता, अगदी बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध टाकलेला हा चेंडू ब्लॉक होलचा, डायरेक्ट ब्लॉक होल. षटक फेकतोय महेश. फुलटॉस ऑन साइडला टर्न केले, चेंडूला कॅप आहे त्या ठिकाणी मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध हा चेंडू एक क्षेत्ररक्षक धावतोय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. एक जरूर बाब अधोरेखित करण्यासारखी आहे की या दोन्ही बॅट्समनने मोठे फटके जरूर आले नसले तरी सुद्धा सिंगल्सला डबल मध्ये जरूर कन्वर्ट केले. सिंगल्स डबल्स अरविंद राणाने घेतलेले आहेत. नुसतं आक्रमक पवित्र हाती नाहीये, कारण मुकेश गायकर आतापर्यंत एकच चेंडू फेस केलाय, 0 या धावसंख्येवरती खेळतोय आणि या विपरीत आपण पाहिलं अरविंद राणा 7 चेंडू फेस केले, धावा कुठल्यात त्याने मात्र 10 आणि टीमची धावसंख्या 11. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी करतोय महेश. खडे खडे हा स्ट्रोक आहे, पाहूया कितपत गेलाय. मागे धावतोय क्षेत्ररक्षक, परंतु इथे निलेश मात्रे कॅच पर्यंत पोहोचू शकले नाही. थोडं कठीण काम होतं, कारण मिडॉनला उभे होते आणि चेंडू लॉंगऑफच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न, परंतु पोहोचू शकले नाही कॅच पर्यंत. 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. मोठे फटक्यांपासून वंचित ठेवले महेशने. चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या 13. अस्तित्वाची लढाई सुपर 12 मध्ये, अंतिम 12 मध्ये आपल्या संघाला क्वालिफाय करायचं असेल, निश्चित करायचं असेल, TDPL मधले अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे दोन्ही टीमला. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न ठरला अपयशी आणि महेशने इथे घेतलं विकेट आणि जल्लोष पहा निलेश मात्रे यांचा, कारण विकेट घेतले अरविंद राणाची. जो अडथळा ठरला होता पहिल्या मॅच मध्ये तो अडथळा मात्र ते दूर केलाय महेशनं. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता तो अरविंद राणाचा, परंतु तो खेळण्यामध्ये अपयश मिळालं आणि पॉइंटला सुंदर मात्र कॅच घेतली ती निलेश मात्रे यांनी. रिव्हर्स स्वीप.
रवी बुंबकने कमी धावसंख्येचं षटक टाकलं, त्यानंतर महेश आला, त्यानेही अतिरिक्त धावा म्हणजे जास्तीच्या धावा दिल्या नाही, धावांवरती अंकुश होता. स्पीडी म्हणजे धावा आणखी कमावण्याच्या नादात रिव्हर्स स्वीपचा फटका खेळावा लागला आणि त्या दबावामध्ये अरविंद राणा याची विकेट मात्र गमवावी लागली. मी तर म्हणेन रणनीतीबद्ध क्रिकेट आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की कुठेतरी अनिकेत सानपचा वापर केला जायचा पॉवर प्लेच्या दरम्यान रवी बुंबकच्या बरोबरीने. यावेळेला महेशचा वापर करण्यात आलेला आहे. महेशला यश मिळते आणि एक वेगळी रणनीती आहे. पहिल्या सामन्यामध्ये रन चेस करण्यासाठी उतरला होता मातोश्री गुंजाई. या सामन्यामध्ये त्यांना बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. त्यामुळे प्रत्येक मॅचसाठी वेगवेगळी रणनीती आखत हा संघ पुढे शिरकाव करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, इम्पॅक्ट चांगला झाला नाहीये. बॅट आणि चेंडूचा क्षेत्ररक्षक येतोय कॅच खाली आणि शेवटच्या क्षणी मात्र झेल टिपलाय. असं वाटलं झेल निसटतो की काय रवी बुंबकच्या हातामधून, परंतु शेवटला कॅच कंप्लीट केली आणि परतावं लागेल ते सागर गायकवाडला. 2 झटके दिलेत ते मात्र या महेश या गोलंदाजाने. प्रमोट केलं महेशला, कारण मागे आपण पाहिलं की तिसरं नाही तर चौथं षटक टाकायचा महेश. त्याला हे पॉवर प्लेचं दुसरं षटक त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि आता तो विश्वास सार्थ ठरवताना दिसतोय तो मात्र महेश. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने विश्वास दाखवलाय कर्णधाराने तो सार्थ ठरवणं गरजेचं होतं आणि खूप महत्वाच्या विकेट्स त्याने घेतलेल्या आहेत. या अगोदर त्याने अरविंद राणाची विकेट घेतली आणि आता त्याने बाद केलं सागर गायकवाडला, जो आक्रमक फलंदाज आहे. मी कौतुक करेन रवी बुंबकचं. असं वाटलं की त्याच्या हाताला चुंबक आहे आणि नावाप्रमाणे खेळ सध्या त्याचा सुरू आहे. रवी गोलंदाजीमध्ये चमकलाय. रवी क्षेत्ररक्षणामध्ये या सामन्यामध्ये चमकताना दिसतोय. खूप चांगली कामगिरी रवी बुंबक कडून आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला उभा होता, तिथून धावत येत मात्र त्याने ती कॅच कंप्लीट केली. 2 धावा माफी असावी, 2 विकेट आतापर्यंत गेल्या. 13 धावसंख्या धावफलकावरती आहे. दुसरा षटक इथे मार्गस्थ आहे. ऑन हॅट्रिक असेल हा गोलंदाज महेश. समोर लेफ्टी बॅट्समन आहे मुकेश गायकर. आतापर्यंत TDPL मध्ये एकच विकेट हॅट्रिक झालेले आणि तो गोलंदाज आहे ब्रिजेश सिंग. आणि त्यानंतर TDPL सीझन 2 मध्ये सेकंड विकेट हॅट्रिक घेईल का महेश, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. विश्वास सार्थ ठरवला या गोलंदाजाने कॅप्टनचा. विकेट हॅट्रिक हा बॉल असेल. धीम्या गतीचा चेंडू ऑन साइडला फक्त बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हलक्या हाताने ढकलला. दुसरी धाव घेण्याचा कोणताही मनसुबा नाहीये. मयूर दिवेकर मात्र आता बॅटिंगसाठी आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या मात्र 14-7 ची सरासरी. कुणाल सर 2 विकेट गेल्यात. अरविंद राणाला माघारी परतवलंय आणि त्यानंतर मात्र आल्या पावली सागर गायकवाडला माघारी परतवलंय ते मात्र गोलंदाज महेशने. आता मुकेश गायकरचा रोल काय असेल या इनिंगमध्ये? रोल एवढाच मी म्हणेन की त्याने संयम दाखवावा. एक बॉलर असेल ज्याला टार्गेट करता येऊ शकतं. या टीममध्ये जर पाहिलं तर 4 गोलंदाज, निर्धारित 4 गोलंदाजच घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय. सातत्याने त्याच गोलंदाजाचा वापर झालाय. अनिकेत सानपच्या विरुद्ध तो फटकेबाजी करू शकतो, कारण तो डावखुरा गोलंदाज आहे आणि मुकेश गायकर अगदी खूप महत्वाच्या सामन्यामध्ये डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विरुद्ध नेहमीच बरसताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे कदाचित ही रणनीती असावी. महेशकडे षटक सोपवण्यात आलं, ते मात्र यशस्वी ठरलं आणि आता अनिकेत सानप गोलंदाजीसाठी येईल का, की त्या अगोदर रवी बुंबक त्याचं दुसरं षटक पूर्ण करेल. आणि तसं चित्र मैदानामध्ये आहे. रवी बुंबकच्या हातामध्ये सध्या चेंडू सोपवण्यात आलाय आणि रवी बुंबक काय करेल तर रवी बुंबक आता एका विकेटसाठी जाईल. त्यामुळे आक्रमक क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न असेल. 14 रन झालेले आहेत. 2 षटकाचा खेळ इथे आतापर्यंत संपन्न झालाय. कुणाल सर कोड म्हणतो की हा नुसता मैदानी खेळ आहे. बुद्धिबळासारखा अगदी मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेरून सुद्धा हा खेळ खेळला जातो. या रणनीती अगदी हे षटक, अगोदरचं षटक अगदी आपण पाहिलं महेश त्याला देण्यात आलं, त्याने चांगली कामगिरी करण्यात आली. अरविंद राणाची त्याने विकेट घेतली, सागरची त्याने विकेट घेतली. अनिकेत सानप गोलंदाजीसाठी येईल की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मैदानावरती मुकेश गायकर आहे तर अनिकेत सानपचं षटक ठेवण्यात आलं. म्हणजे क्रिकेटच्या जोडीनं बुद्धीचा अफलातून वापर, म्हणजे क्रिकेट हा खेळ नुसता मर्दानी नसून बुद्धिबळासारखा मात्र मैदानावरती खेळला जातोय. आणि इथे नुसती शारीरिक क्षमता नाही तर बौद्धिक क्षमतेचा देखील इथे कस लागताना दिसतोय तो दोन्ही टीमच्या कॅप्टनचा आणि सर्व खेळाडूंचा. रवी बुंबक तयार. धीम्या गतीचा हा चेंडू फसवलाय मुकेश गायकरला. पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिकसाठी चेतन कीर यांच्याकडून. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब टीम मधील जे कोणी घेऊ दे विकेट हॅट्रिक त्यासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. चेतन कीर धन्यवाद.
वेगवान चेंडू रवी बुंबकचा, मिड ऑफला क्षेत्ररक्षक. पहा चेंडू किती फिरकी घेतोय आणि जसा चेंडू फिरकी घेतोय ना तसा सामना इकडे तिकडे हेलकावे घेताना दिसतोय. थांबवले आतापर्यंत कुणाल सर या टीमला, मातोश्री गुंजाई टीमला 15 धावसंख्या अवघी तिसऱ्या षटकामध्ये आणि 2 विकेट गेल्यात. जबरदस्त गोलंदाजी मात्र इथे चालू आहे रवी बुंबक आणि त्याच्या साथीनं अगोदरचं षटक फेकणारा महेश याच्याकडून. आता आक्रमण कोण करणार? मयूर दिवेकर आक्रमण करणार की मात्र मुकेश गायकवाडवरतीच ती जबाबदारी आहे की आक्रमण आणि त्याचबरोबर संयम याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तिसरं षटक पॉवर प्लेचं, क्षेत्ररक्षण फेलावलंय. वाईडिश लॉंगॉन अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक प्रॉपर मिड विकेट वाईडिश लॉंगॉप आणि एक डीप कव्हरमध्ये, अर्थातच स्वीपर कव्हर परंतु थोडा कव्हरच्या दिशेने झुकलाय. स्कूप करण्याचा प्रयत्न होता मयूर दिवेकरचा, इम्प्रुव्हायझेशन, धावा थांबल्या तर असे प्रयत्न होणार कुणाल सर, परंतु इम्प्रुव्हायझेशन इथे ठरलंय फेल. ते फेल का ठरलं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भन्नाट वेग. जो वेग होता त्या वेगावर स्वार होत असताना आपण पाहतो रवी बुंबकला लाईन, टप्पा, दिशा, नियंत्रण सर्व काही पाहायला मिळते. त्यामुळे मयूर दिवेकरचं काहीच चाललेलं नाहीये. वेगवान चेंडू होता, ऑन साईडला खेळला हा फटका. अविनाश त्या ठिकाणी तैनात आहे. पिकअप थ्रो अविनाशचा विकेट कीपर पर्यंत पोहोचेल तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. भन्नाट थ्रो आहे, खांद्याचा पुरेपूर वापर करण्यात आला अविनाशकडून, परंतु 2 धावा अर्जित केल्यात. या षटकामध्ये देखील रवी बुंबकनं अवघ्या धावा दिल्यात त्या 3. काय गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. विकेट जरूर घेतल्या नसल्या तरी सुद्धा धावा त्यानं रोखल्यात. दबाव वाढवलाय मातोश्री गुंजाई टीमच्या विरोधात. आडव्या बॅटनं हा फटका समोरच्या दिशेनं खूप उंच आणि तितकाच लांब. षटकार येतोय तो मात्र मयूर दिवेकरच्या बॅटमधून. फटके थांबवले होते रवी बुंबकने, परंतु मयूर दिवेकरनं हात खुले केले, ठोकला हा मात्र षटकार. आता गिअर शिफ्ट होतील का? कारण षटक चालू आहे ते तिसरं, धावा झाल्या त्या मात्र 23 आणि फार महत्वाचा षटकार ठोकलाय तो मयूरनं मातोश्री गुंजाई टीमसाठी आणि या षटकाराची खूपच गरज होती. 23 धावा झाल्या, 2 विकेट गेल्यात आतापर्यंत. मयूर दिवेकर इम्प्रुव्हायझेशन करायच्या वेळी मात्र तो फटका फसला, परंतु स्लॉटमध्ये आलेला हा चेंडू त्याला वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं फेकून दिलं 6 धावांसाठी. रवी बुंबकचा हा चेंडू पंचांकडे जोरदार अपील, ब्लॉक होलमध्ये राईट अप राऊंड द विकेटने एक वेगळ्या पद्धतीचा अँगल मात्र हा गोलंदाज तयार करत असतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 24 वरती. आपला स्पेल कंप्लीट केलाय रवी बुंबकनं. आता चर्चा करूया तिसरं षटक इथे समाप्त झालेलं आहे. कुणाल सर, रवी बुंबक राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय राईट हँडेड बॅट्समनसाठी आणि लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी देखील त्याच पद्धतीनं गोलंदाजी करतो. जो अँगल क्रिएट करतो रवी बुंबक, त्या अँगलबद्दल निश्चितच जाणून घ्यायला आवडेल. ते अगदी बरोबर आहे. चांगल्या अँगलने गोलंदाजी केलेली आहे राईट हँडेड बॅट्समनसाठी. जखून ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक बॉल जो स्लॉटमध्ये होता तो मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश मिळालं. त्या अगोदर एका शॉर्ट बॉलवर स्कूप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. म्हणजे मयूरने हालचाल केली या षटकामध्ये. मोमेंटम जे होतं ते शिफ्ट झालं त्या षटकाराच्या मदतीने आणि त्यानंतर कुठेतरी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न रवी बुंबकला करावा लागला. ज्यावेळेला तुम्ही हालचाल करता खेळपट्टीवर त्यावेळेला रन्स येतात आणि तोच प्रयत्न दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर रवी बुंबकने दाखवला, परंतु शेवटच्या क्षणाला निदर्शनास आलं विकेट कीपर कर्णधार जो आहे त्याच्या, आणि त्यांनी सांगितलं की अपील करण्यामध्ये जास्त तथ्य नाहीये कारण बॅटला बॉल ब्रश झालाय आणि अखेर तिथे स्पेल कंप्लीट झाला रवी बुंबकचा. पहिल्या षटकामध्ये त्याने रन खर्च केल्या 9, त्यानंतरच्या षटकामध्ये त्याने रन खर्च केल्या 10. 2 षटकामध्ये 19 धावा खर्च करत असताना विकेट त्याला मिळालेली नाहीये, परंतु जो दबाव त्याने निर्माण केला होता त्या दबावाच्या जोरावर मात्र महेश भाव खाऊन गेला. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या फक्त 5, विकेट मिळवल्या 2. हे निश्चितच कुणाल सर, जेव्हा मर्यादित षटकांचे मॅचेस असतात त्यावेळी एखादा गोलंदाज विकेट घेत नाही, परंतु जेव्हा कमी धावसंख्येचं षटक टाकतो ना त्यावेळी एक वेगळा दबाव मात्र तयार करण्यात येतो आणि त्या दबावाच्या खाली अगदी आपण पाहतो अरविंद राणा एक वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्यामध्ये बाद झाला. त्यानंतर आणखी एक विकेट मिळाली, सागरची देखील विकेट मिळाली. त्या 2 विकेट आहेत. हा जो दबाव आहे ना क्रिकेटमध्ये, धावा थांबवणारा गोलंदाज नेहमी सरस ठरत असतो आणि रवी बुंबकनं हे काम आपल्या टीमसाठी देखील केलं आणि एक कॅच देखील त्यानं घेतले मिड विकेटच्या दिशेनं. चांगले योगदान दिले आपल्या टीमला. आता गोलंदाजीसाठी येतोय तो मात्र अनिकेत सानप. 4थ्या षटकामध्ये धावसंख्या 24, सरासरी आहे ती मात्र 8ची. मयूर दिवेकर हालचाल करतोय मैदानावरती. 4 चेंडू 9 धावसंख्येचं त्याचं योगदान आहे. मुकेश गायकर जो अद्यापही शांत आहे.
4 चेंडू फेस केले, धावा कुठल्यात त्या अवघ्या 2. अनिकेत तयार, समोर मयूर, बॅकफुटला जाऊन कट केला हा चेंडू, क्षेत्ररक्षक सजवलंय त्या ठिकाणी, थर्डमॅनला अविनाश पोहोचेल चेंडू पर्यंत, 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. कुणाल सर, एक प्रामुख्यानं गोष्ट जाणवते, या क्रीडांगणावरती परिसीमा अंकुचित नाहीये. या क्रीडांगणाची परिसीमा देखील लांब लचक आहे. म्हणजे गॅपमध्ये चेंडू गेला तर सिंगल्सला डबल्समध्ये, आणि आणखी जर का थोडासा गॅपमध्ये असला, एखादं क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली तर डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये देखील सहाय्य मिळते फलंदाजांना. परिसीमा मोठी आहे आणि याचं सहाय्य गोलंदाजांना देखील भेटते. स्कोर कार्ड 26-26. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षण थोडंसं विकेट कीपर कडून मिस झाला, चेंडू उसळीच घेतली नव्हती आणि त्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला. धावसंख्या 26 वरती स्थिरावले. अनिकेत सानप फिरकीचा जादूगार. वळण जास्त घेतलं या चेंडूनं, विकेट कीपर कडून देखील चेंडू निसटलाय. फायदा जरूर भेटेल. 1+1 अशा 2 धावा. असं वाटते कुणाल सर की अनिकेत सानपवरती दबाव जास्त आहे? दबाव तर अनिकेत सानपवरती दिसतोय, परंतु विकेट किपरला हा बॉल गॅदर करणं गरजेचं होतं. जरी वाईट बॉल असेल तरी रन वाचवणं गरजेचं आहे. एकूण एक रन महत्वाची आहे या सामन्यामध्ये, कारण इथून जर तुम्ही पराभूत झालात तर या स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता तुम्हाला दाखवला जाईल. त्यामुळे मी म्हणेन एक रन वाचवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने दबाव टाकलाय महेश आणि रवी मुंबकने, तो दबाव कुठेही कमी होऊ देऊ नये. परंतु दुसऱ्या बाजूला मी एवढंच म्हणेन की मयूर जर शेवटपर्यंत या पहिल्या डावामध्ये खेळ करून गेला तर एक चांगलं टार्गेट सेट करताना दिसेल मातोश्री गुंजाईचा संघ. 28 धावा झाल्यात आतापर्यंत. अनिकेत सानप कशा पद्धतीनं उर्वरित षटकं फेकणार त्याची याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि समोर आहे त्याच्या मुकेश गायकर, जो डोकेदुखी ठरू शकतो या मॅचमध्ये. प्रयत्न करतोय मुकेशचा हा फटका, पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचेल का. लॉंगॉनवरून धावत आलाय आणि शेवटच्या क्षणी मात्र प्रयत्नांना टाळ्यांची दाद नक्कीच असायला हवी, कारण खूप वेगानं धावत आला, खूप अंतर त्यानं कापलं, परंतु शेवटच्या क्षणी कॅच मात्र ड्रॉप झाली. मुकेश गायकरची ही विकेट होती फार महत्त्वाची. असे प्रयत्न झाले ना, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग का गाजते, का इतक्या उंच शिखरावरती जाऊन पोचले, याचं सर्वात मोठं कारण आहे खेळाडूंचं चालू असलेलं हे प्रदर्शन. खूप चांगला खेळ मात्र त्यांचा चालू आहे या मैदानावरती या स्पर्धेदरम्यान. 30 धावसंख्या. वेगानं टाकलेला हा चेंडू, पॉइंटला क्षेत्ररक्षक, पॉइंट आणि गलीच्या अगदी मधोमध, एकच धाव. हे षटक आपण म्हणत होतो बाईकच्या स्वरूपात. अनिकेतवरती दबाव होता. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 6 धावा दिल्या, त्यामध्ये एक वाईड +1 अशी एक धाव, अशा 2 प्रकारच्या धावा आल्या होत्या. मातोश्री गुंजाई टीम पहिल्या तिसऱ्या षटकामध्ये एक षटकार ठोकल्यानंतर मयूरनं मोमेंटम खेचण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु ते वारे थोडे पलटवलेत ते अनिकेत सानपने आपल्या गोलंदाजीनं. आणि याच गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. नुकताच मुंबई कप झाले आणि त्याचा बेस्ट बॉलर हा ठरलाय. पाहूया आता आत्मविश्वास मिळाला अनिकेत सानपला, तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्विंग अँड मिस म्हणता येणार नाही. आपल्या फिरकीच्या जादूने त्यांनी मात्र मयूर दिवेकरला फसवलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं. पहा किती वळण घेतोय चेंडू. याच फिरकीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. धावसंख्या 31-31. खोलात टाकलेला हा चेंडू, लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक येतोय धावत, पंचांनी ते घोषित केलं, चेंडू आहे नो. ओव्हर स्टेपिंगचा नो, म्हणजे 1+1 2 धावा आणखी ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये. सो रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे ओव्हर स्टेपसाठी. टेक्निकल टीम पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळेल. अंपायर पॅनल ओव्हर स्टेपिंगचा नो आहे की नाही याबद्दल आता डिसिजन पेंडिंग आहे.
सो निर्णय प्रलंबित आहे आणि चर्चा चालू होती. कुणाल सर, आपल्याला देखील समजत होतं की अनिकेत सानप नक्की काय सांगतोय. सर्वांना ठाऊक आहे. पाहूयात अंपायर्स काय निर्णय देत आहेत. सर्वांचंच लक्ष, पारदर्शकता वाढवली. टेक्निकल टीमने जे काही काम केलंय जीटीसीने, पाहूया पंच त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. मातोश्री गुंजाई टीम, कुणाल सर, मागच्या मॅचमध्ये स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब टीमने समोरच्या टीमला 41 धावसंख्येवरती थांबवलं होतं, शांतिरत्न डोंबिवली टीमला. आणि याही मॅचमध्ये त्याच पद्धतीनं गोलंदाजी चालू आहे. खरोखरच चांगला मारा मात्र चालू आहे. मातोश्री गुंजाई टीमनं अगदी आपण पाहिलं की SEC म्हणजे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब टीमची बॅटिंग लाईनअप तुमच्या समोर आहे. कितपत टार्गेट सेट करावं? टार्गेटचा प्रश्न आहे, परंतु क्रिकेटमध्ये मी म्हणेन कुठलंच लक्ष तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु जर प्रश्नच विचारलेला आहे तर मी म्हणेन मयूर आणि आता इथून मुकेश गायकरकडून एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे. आणि ही भागीदारी फक्त भागीदारी करून गरज भागणार नाही आहे, वेगाने रन कराव्या लागतील. आणि कमीत कमी संध्याकाळच्या सत्रामध्ये मला असं वाटतं की 55च्या आसपास जर टार्गेट सेट केलं 6 षटकांच्या सामन्यामध्ये, सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजासाठी काहीतरी राहील. आणि काल अगदी आपण पाहिलं की एक जी शेवटची मॅच झाली ती देखील सुपर ओव्हर होती. आणि दोन्ही टीमचा आपण अगदी विचार केला तर सकाळच्या सत्रापासून मी सांगतोय की दोन्ही टीमकडे बॉलिंग लाईनअप हा वेल बॅलन्स आहे. दोन्ही टीमचा अगदी आपण विचार केला कारण एकीकडे अनिकेत सानप, रवी बुंबक, हे दोन जे व्यावसायिक खेळाडू आहेत असं आपण म्हणूया की ज्यांचा नामोल्लेख आपण नेहमीच करत असतो. आणि दुसरीकडे आपण पाहिलं की मुकेश दास आणि अनिकेत राऊत हे व्यावसायिक खेळाडूंमध्ये आपल्याला संघांमध्ये खेळताना जरूर दिसत असतात. आणि त्यांच्या साथीनं अन्य जे गोलंदाज आहेत आपले, मगाशी महेशचं जे षटक ठरलं ते खूप निर्णायक षटक ठरलं. चांगलं षटक त्याने फेकलं. त्याला जो विश्वास दाखवला त्यावरती तो विश्वास त्यानं सार्थ ठरवला. त्याचबरोबर मातोश्री गुंजाई टीमचा आपण विचार केला तर दोनही गोलंदाजांची षटकं आता फार महत्त्वाची ठरणार आहेत. कारण टार्गेट जे आपण प्रिडिक्शन करत होतो की बाबा 70-75 पर्यंत पोहोचेल, चांगली बॅटिंग करतील, परंतु ते तसं होताना दिसत नाहीये. सध्याचा आपण अवमान अगदी अंदाज बांधून मात्र समालोचन करतोय. सध्यापर्यंत धावसंख्या टीमची ती मात्र पंचांचा इशारा येतोय हा असेल अंपायर नो बॉल. सो नो बॉल आहे. पंचांचा इशारा आहे नो बॉल. पंच सांगतायत हा नेक्स्ट बॉल असेल. फ्री हिट. धावा झाल्यात 32. एकूण धावा झाल्यात नो प्लस 1 33. 33 धावा झाल्यात. चौथं षटक चालू आहे आणि हा नो बॉल मोमेंटम खेचून आणेल का मातोश्री गुंजाई टीमच्या दिशेनं? फार गरजेचं आहे. आणि मुकेश गायकर समोर आहे. ऑन साइडला चेंडू फेकून दिलाय. वाईडिश लॉंग ऑन, परंतु अफलातून प्रयत्न. असं वाटलं हा षटकार जातोय की काय, परंतु काय फिल्डिंग केले किरणने. खेल में खिलाडी का कद नाही तो कस देखा जाता है. असं वाटलं की लॉंगॉनला असलेला क्षेत्ररक्षक त्याची उंची पुरी पडणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं हा चेंडू त्यानं अडवलाय लॉंगॉनला, अफलातून प्रयत्न किरण मात्रेचे. काय डेडिकेशन आहे. सर्वस्व पणाला झोकलंय. तितकाच दमदार फटका होता तो मुकेश गायकरचा अनिकेतच्या विरोधात, परंतु किरणने लाजवाब हवेत झेप घेत मात्र हा चेंडू त्यानं अडवला. अफलातून प्रयत्न किरणचे. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 वर. सो ते व्हेरिफिकेशन चालू आहे. एक केमिस्ट्री मध्ये मेटल
ॲसिडिक रॅडिकल बेसिक रॅडिकल शोधत असताना प्रिलिमिनरी टेस्ट होतात आणि त्याच्यानंतर शेवटला कन्फर्मरी टेस्ट होते. तशी इथे कन्फर्मरी टेस्ट चालू आहे. जोरदार व्हेरिफिकेशन. 4 षटकांचा खेळ 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या ती धावसंख्या ती मात्र 35. 8.75च्या सरासरीनं खेळ मात्र चालू आहे. मातोश्री गुंजाई टीमचा. कुडाल सर, या प्रयत्नांबद्दल काय म्हणाल? खरोखर 100% एफर्ट इथे देण्यात आलेले आहेत आणि स्लो मोशन ॲक्शन रिप्लेमध्ये स्पष्ट चित्र होतं तरी देखील इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. रन वाचवण्यात आलेत का हे पाहायचं आहे आणि त्याच्यासाठी चर्चा सुरू आहे आमच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून. थोड्याच वेळात हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या रन वाचवलेल्या आहेत का, षटकार तो होता का, त्यावर सध्या चर्चा केली जाते. स्पाय हवेत आणि त्यानंतर चेंडू अडवलाय. पाहूया पंच डिसिजन देतील. 4 षटक समाप्त झालेत. तर षटकार नाहीये, बॉल 2 धावा. अडवला गेलाय. चांगले प्रयत्न किरणचे. सुपर फिल्डिंग. क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं कोणत्याही टीमचं आणि त्यामध्ये चांगली कामगिरी करत असताना किरण म्हात्रे. गोलंदाजीसाठी येत आहे दीपक मडवी. 35 धावा धाव फलकावरती आहेत. समोर आहे मयूर दिवेकर. वेगवान चेंडू. एक स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेक करावं लागलं शॉटला आणि दीपक मडवी यांनी मोठा धक्का दिलाय तो मयूर दिवेकरच्या स्वरूपात. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पहा शेवटच्या क्षणी शॉट चेक केला होता. खरं तर फटका खेचायचा होता आपल्या उजव्या हाताच्या बाजूला परंतु डाव्या हाताला खेळण्याच्या नादात जितू शेलारनं मात्र कॅच घेतलंय. कुणाल सर, मयूर दिवेकरच्या इनिंग बद्दल आपली चर्चा चालू होती की मयूर दिवेकर शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे परंतु तो अर्ध्यावरती डाव सोडून आला. 9 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येचं त्यानं योगदान दिलं. आता बॅटिंगसाठी गेला अनिकेत राऊत. 133 स्ट्राईक रेटने खेळला. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला परंतु अपयश आलं. एक चांगला झेल नुकताच संपन्न झाला आणि आता अनिकेत राऊत कडून अपेक्षा आहेत. मी काल देखील उल्लेख केला होता अंतिम सामन्यामध्ये 55च्या आसपासचं लक्ष. खूप रंगतदार सामने होऊ शकतात. काल 57 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि काल सामना बरोबरी सुटला. आगरी पोगाव हा संघ त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये जिंकला. आज देखील परिस्थिती अगदी तशीच आहे. या सामन्यामध्ये 6 षटकांची लढत आहे. रन झालेले आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर 35 आणि इथून जर 20 धावा जोडता आल्या टीम गुंजाई मातोश्री गुंजाईला तर मी म्हणेन एक चांगलं टार्गेट सेट होईल. निश्चितच. आणि मुकेश गायकर अजूनही मैदानावरती ये जमेची बाब आहे. जरी त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले नसले तरी सुद्धा तो स्ट्रायकिंग एंडला आहे. फुलटॉस चेंडू ताकद लावण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट मध्ये हा चेंडू गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे घडले काय, दुसरी धाव आणि पहा 2 धावा इथे कंप्लीट. नक्की काय घडलंय मैदानावर. शेवटपर्यंत चेंडू सापडलाच नाही. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात मुकेशने. कॉलिंगमध्ये थोडी मिस्टेक झाली होती. असं वाटलं सहजरित्या बॅट्समन आउट होईल परंतु तसं घडलंच नाही. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील जीवदान मिळालं ते मुकेश गायकरला. 2 धावा ऍड केल्या जाणार स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या 37 धावा. चांगली गोलंदाजी दीपक मडवी यांच्याकडून. आपला अनुभव इथे पणाला लावत असताना फंबल झालंय. अनिकेतला दुसरी धाव. प्रयत्न चालू होते अनिकेतचे परंतु शेवटच्या क्षणी थ्रो मात्र चांगला झाला. 1 धाव. सिंगल्स डबल्स वरती मात्र इथे भरोसा ठेवला जातो अनिकेत राऊत आणि मुकेश गायकर कडून. दीपक मडवी देखील आपल्या अनुभवाच्या जोरावरती फलंदाजांना कोणती संधी देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. एक्सपिरियन्स बॉलर. 5वं षटक चालू आहे. अंतिम टप्पा आहे. 5व्या दिवसातील कोणता संघ जाणार तो सुपर 12 मध्ये. आजच्या दिवसामध्ये रईस बिल्डर हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय सुपर 12 मध्ये. दुसरा संघ कोणता असणार आजच्या दिवसातील आणि त्यासाठी चालू असलेला हा संघर्ष चालू आहे. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब खंबालपाडा विरोधात मातोश्री गुंजाई.
आणि आता टीमचा इंडियन आयकॉन प्लेयर अनिकेत राऊत स्ट्रायकिंग एंडला आहे, ज्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत मातोश्री गुंजाई टीमला. पंच निर्णय देत आहेत. हा असेल व्हाईट बॉल. लाईन थोडी खराब दीपक मडवी यांच्याकडून. या धावा रोखाव्या लागतील, कारण समोरच्या टीमला धावा दिल्यानंतर टार्गेट तुमचं वाढणार आहे. ते टार्गेट थोडंसं डोकेदुखी ठरू शकतं. एक्स्ट्राच वाचवाव्या लागतील दीपक मडवी यांना. फुल टॉस चेंडू अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोकरून हा चेंडू मागे गेला. अनिकेत सानप पोहोचतोय चेंडू पर्यंत. एक धाव फक्त जोडली जाणार. एकेरी धावसंख्येने धाव फलकामध्ये वाढ होते. 40 धावसंख्या धाव फलकावरती आहे. थोडं शांत क्रिकेट मैदानावरती चालू आहे. सिंगल डबल यावरती जास्त भर दिला जातोय. चांगली गोलंदाजी होते. रवी बुंबक, महेश, त्यानंतर अनिकेत सानप आणि आता दीपक मडवी. मुकेश गायकर जो आतापर्यंत शांत खेळ त्यानं दाखवलाय तो विस्फोटक होईल का? ऑन साइडला हा फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि दीपक मडवी यांनी आपल्या जाळ्यात अडकवलंय ते मुकेश गायकरला. जितेश त्या ठिकाणी होता आणि त्याने कॅच मात्र इथे केले कंप्लीट. मुकेश गायकर प्रयत्न करत होता मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु त्याला आले अपयश. लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी लेफ्ट हँडेड बॉलर, त्यांनी टाकलेला ब्लॉक होलला खोदून काढण्याचा प्रयत्न होता. 10 चेंडू 9 धावसंख्येचं योगदान दिलं. मागच्या दोन्ही मॅचमध्ये अशीच काहीशी सुरुवात केली होती मुकेश गायकरने, परंतु या मॅचमध्ये ते एक्सेलरेट करू शकला नाही. अगदी क्रीजमध्ये जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा फटका फसला. कॅच घेतली जितेशनं. आणखी एक मोठा हादरा. 40 धावसंख्येवरती 4 गडी बाद झालेत ते मातोश्री गुंजाई टीमचे. रवी मात्रे आणखी एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना झाला आणि अपेक्षा देखील असेल मातोश्री गुंजाई टीमला की त्याच्या बॅटमधून धावा येणं खूप गरजेचं आहे. समोर दीपक मडवी 5 धावा देत 2 विकेट त्यांनी मात्र घेतल्यात. आपला अनुभव इथे कामी लावलाय दीपक मडवी यांनी. चांगली गोलंदाजी करतायत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीचा मारा चालू आहे TDPL मध्ये. महत्वाची मॅच. क्वालिफाय व्हायचं असेल तर जिंकणं गरजेचं आहे या मॅचमध्ये. फुल टॉस चेंडू ऑन साइडला टर्न केला. हा चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सीमारेषा पार होऊन जातोय. 4 धावा आल्या शेवटच्या चेंडूवरती. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 44. विकेट गेल्यात ते आतापर्यंत 4. कुणाल सर, सायंकाळच्या सत्रामध्ये आपली चर्चा चालू आहे की 55 ही धावसंख्या फाईट करण्यासाठी खूप मोठी होऊ शकते आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करताना दिसतोय तो मातोश्री गुंजाई हा संघ. तेवढ्या नंतर कराव्याच लागतील. शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही आहात या सामन्याच्या आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा सुपर 12 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय आणि त्याच्या पाठोपाठ आजच्या दिवसातून कुठला संघ सुपर 12 मध्ये जाईल याच्यासाठी ही लढत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 6 षटकामध्ये कमीत कमी 55 रनचं जर लक्ष तुम्ही ठेवलं तर समोरच्या संघाला दुसऱ्या डावामध्ये तेच लक्ष पार करण्यासाठी थोडीशी मेहनत तर घ्यावी लागेल. यस, निश्चितच कुणाल सर. पाहूया आता शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा उभारल्या जातील. आणि आता अनिकेत विरोधात अनिकेत, इंडियन आयकॉन ची बॅटल मैदानावरती रंगेल TDPL मध्ये. एकीकडे अनिकेत राऊत जो फलंदाजी करताना दिसेल आणि त्याच्या विरोधात अनिकेत सानप, एक मुंबईचा खेळाडू आणि एक पालघरचा खेळाडू. दोन्ही व्यावसायिक खेळाडू आहेत. एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. एक मातोश्री गुंजाई टीम कडून आणि एक स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब टीम कडून. वेगाने टाकलेला चेंडू विक्रांतने चांगली कामगिरी केली, कारण हा चेंडू जर का निसटला असता तर मात्र 4 धावा जरूर भेटल्या असत्या त्या मात्र मातोश्री गुंजाई टीमला. चांगलं बॅकअप शॉट थर्डमॅनला विक्रांत कडून. 1 धाव जोडली जाणार 22च्या स्वरूपात. धावसंख्या 45. ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे आणि या मॅच मध्ये मजा आहे. समोर रवी मात्रे विस्फोटक फलंदाज. अपेक्षा आहेत मातोश्री गुंजाई टीमला एखादे 2 मोठे फटके या मॅचचे चित्र पलटून टाकू शकतात. ते 2 मोठे फटके रवी मात्रे यांच्या बॅटमधून येतील का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
अनिकेत सानप या विपरीत आपला फॉर्म शोधतो या मॅच या स्पर्धेदरम्यान. तो फॉर्म मध्ये येईल का? वेगवान चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. आउटफील्ड फास्ट आहे आणि तिचा फायदा इथे उचलला रवी मात्रेने. 4 धावा. चौकार मात्र जोडला जातोय रवी मात्रेकडून. एक अनोखा फटका आपण पाहिला. खूप चांगला फटका आणि खूप चांगलं टायमिंग. आउटफील्ड एवढी फास्ट आहे या परमपूज्य स्वामी डी के दास क्रीडांगणाची. डायगरमध्ये आपण आहोत आणि या ग्राउंडवर एक वेळा बॉल 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षकांच्या विना निघून गेला तर बॉल थांबत नाही आणि इथे चौकार आलाय. चौकाराने चित्र पलटायला सुरुवात झाली. असे एखादे 2 मोठे फटके जर का उर्वरित चेंडूंमध्ये आले ना तर या मॅचमध्ये मातोश्री गुंजाई टीम मोमेंटम खेचून जाईल. या विपरीत अनिकेत सानपला देखील माहिती आहे की उर्वरित चेंडूंमध्ये मला मोठे फटके द्यायचे नाहीयेत, कारण आमच्या टीम मोमेंटम आमच्या टीमच्या बाजूने जर का खेचायचं असेल तर या उर्वरित चेंडूंमध्ये कमी धावा द्याव्या लागतील त्या अनिकेत सानपला. खोदून काढायचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू, अतिशय वेगवान चेंडू अनिकेत सानप कडून. फिरकीवरती निर्भर न राहता आता वेगावरती निर्भर राहिलाय तो मात्र अनिकेत सानप. टप्पा पहा किती अचूक आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता रवी मात्रेसाठी. टीमची धावसंख्या 49 वर स्थिरावले. आणखी एक चांगला चेंडू, निर्धाव डॉट चेंडूंचं पर्सेंटाईल इथे वाढवलं अनिकेत सानपने. जी अपेक्षा होती टीमला, कॅप्टनला, त्या अपेक्षेवरती आता मात्र खरा उतरला. आणि आता आपण पाहतोय स्टंप्सला चेंडू लागला तरी सुद्धा बेल्स पडली नाही. हे चित्र बऱ्याचदा आपण पाहतो. 2 चेंडू शिल्लक आहेत. रवी मात्र एखादा फटका मोठा खेचतील का? बॅटची कडा, विकेट किपरला कॅच घेणं थोडंसं कठीण, परंतु 1 धाव आणि अर्धशतक मातोश्री गुंजाई टीमचं कंप्लीट. आता कॅप्टन समोर आहे अनिकेत राऊत आणि गोलंदाजी करतो अनिकेत सानप. चर्चा चालू होती 55ची. चौकार आला तर टार्गेट सेट होईल 55 की अनिकेत सानप आपल्या जाळ्यामध्ये अनिकेत राऊतला फसवेल का? हा एक चेंडू फार महत्वाचा आहे. टार्गेट कितपत सेट केलं जाणार? शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा आणि ते बॅट्समन झालाय आउट. क्लीन बोल्ड मात्र केलंय अनिकेत सानपने. मागच्या 2 मॅच मध्ये फिरकीवरती निर्भर राहिला होता अनिकेत सानप, परंतु यावेळी त्यानं वेगाला धरून गोलंदाजी केली आणि आपल्या 2 षटकांमध्ये धावा दिल्या त्या 15. विकेट घेतली त्याने मात्र 1. अनिकेत राऊतची धावसंख्या झाले 50 आणि 6 षटकांमध्ये स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब खंबाळपाडा टीमला धावा करायचे असतील त्या मात्र 51. 51 टू विन. मी तर अजूनही म्हणेन समीर 4 ते 5 धावा कमी केलेल्या आहेत मातोश्री गुंजाईने, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे टीम स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लबने ते खुश असतील. त्यासाठी ते टाळ्या वाजवत आहेत, त्यांचे समर्थक टाळ्या वाजवत आहेत. अनिकेतने शेवटचं षटक चांगलं हाताळलं. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये महेशने चांगली गोलंदाजी केली, परंतु स्कोर कार्डवर, बॅटिंग कार्डवर जर नजर टाकली तर चांगला खेळला होता अरविंद राणा. त्याला सुरुवात चांगली मिळाली आणि 12 धावा त्यानंतर मयूर दिवेकरने केल्या. उर्वरित जे फलंदाज होते त्यांनी मात्र घोर निराशा केली. खास करून मुकेश गायकर सेट झाला होता, परंतु 10 चेंडूमध्ये फक्त 9 धावा करू शकला आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर 7 एक्स्ट्राच्या जोरावर फक्त 50 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 51 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा चर्चा सुरू होती गोलंदाजीची आणि त्यामध्ये रवी बुंबकने पॉवर प्लेमध्ये भन्नाट गोलंदाजी केली. 2 ओव्हरच्या त्याच्या स्पेलमध्ये त्याने फक्त 18 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 4 डॉट बॉल, 9चा इकॉनॉमी त्याचा राहिला. महेश ट्रम्प कार्ड ठरला या सामन्यामध्ये. त्याने पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली आणि फक्त 5 धावा खर्च करत 2 फलंदाजांना बाद केलं. त्यानंतर अनिकेत सानप फिरकीचा जादूगर गोलंदाजीसाठी आला. 7.50च्या इकॉनॉमीने त्याने फक्त 15 धावा खर्च केल्या. शेवटचं अंतिम षटक त्याने हाताळलं. चांगली गोलंदाजी तिथे पाहायला मिळाली. दीपक मडवी यांच्याकडे 27 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. एक मातब्बर गोलंदाज, भिवंडी पाय परिसरातला, आणि त्याने त्याच्या त्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या. 9 आणि 2 फलंदाजांना त्याने बाद केला. अशा पद्धतीने 6 षटकांचा खेळ संपला. रन झालेत 50ला 5 आणि त्यामुळे 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आता संघ स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लबला. जे 51 धावांचा पाठलाग करायचे कुणाल सर, स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब टीमला 51 धावा करायचे 6 षटकांमध्ये. कशा पद्धतीने आता फलंदाजांची रणनीती असेल,
कारण आता बॉलिंग लाईनअपने त्यांचं काम केलेलं आहे, चांगली गोलंदाजी आपण पाहिली आणि आता बॅटिंग लाईनअपकडे लक्ष असेल, त्यांची रणनीती काय असेल. आणि या विपरीत आपण मगाशी चर्चा करत होतो की दोन बॉलर असे आहेत मातोश्री गुंजाई टीमकडे जे व्यावसायिक संघामध्ये देखील खेळताना आपण नेहमी पाहतो, एक मुकेश दास आणि त्याचबरोबर अनिकेत राऊत. या दोघांची षटकं कशी असतील, ते कोणत्या षटकामध्ये म्हणजे कोणत्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येतील, हे कसं असेल चित्र अंदाजे या पुढच्या इनिंगमध्ये? मी तर म्हणेन ना, स्वाभाविक खेळ अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण जितू शेलारकडे ती क्षमता आहे. त्याने या अगोदर देखील मागचा जो सामना होता अवघ्या 3 षटकांमध्ये त्याने 42 धावांचं लक्ष्य पार केलं आणि या सामन्यामध्ये देखील त्यांच्या बॅट्समननी त्याच परीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूचा जर विचार केला, ज्यावेळेला 51 धावा तुम्ही डिफेंड करता त्यावेळेला पॉवर प्लेमध्ये तुम्हाला विकेट्स पाहिजेत, ब्रेक थ्रू देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मुकेश दास जाणला जातो. पहिला सामना तुम्हाला आठवत असेल, 5 निर्धाव चेंडू टाकले होते जितू शेलारच्या विरुद्ध मुकेशने. त्यानंतरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता, त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये जो दबाव निर्माण केला होता तोच दबाव या सामन्यामध्ये जर मुकेश दासने या टीमवर निर्माण केला तर मी म्हणेन शेवटच्या ओव्हरपर्यंत ही लढत रंगेल. समीर, नक्कीच, थँक्यू कुणाल सर. आणि आता मात्र सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं होईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मात्र आमंत्रित करतो संदीपजी मोरे यांना. तत्पूर्वी धन्यवाद. खूप खूप धन्यवाद समीरजी सोमणे आणि खूप खूप धन्यवाद कुणालजी दाते. तर एकंदरीत एक चांगलं द्वंद्वयुद्ध या प्रांगणामध्ये रंगणार आहे. चेंडू फळीमधील हा घमासान आज या 5व्या दिवशी शेवटच्या चरणात येथे पोहोचलाय. 51 धावांचं लक्ष्य आहे. समालोचक कुणालजी दाते, समीरजी सोमणे, ओमकार शेट्टे, डॉक्टर मरेश्वर गवळी सर यांनी आज माझ्या समवेत खूप चांगलं मंत्रमुग्ध असं समालोचन केलं. अशोकजी पाटील, गुणसंख्या लेखकाची भूमिका, अत्यंत चांगलं काम त्यांनी आज या स्पर्धेत दिलंय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मुकेश दास, जितू शेलार स्ट्राइक एंडला. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली होती मात्र पंच असहमत आणि इथे रिव्ह्यू घेण्याचा पंचांकडे इशारा केला जातोय आणि पंचांमार्फत इथे आमच्या टेक्निकल टीमला विनंती केली जाते रिव्ह्यूसाठी, पायचीत करारासाठी हा रिव्ह्यू घेतला जातोय. पहिल्या चेंडूवर जितू शेलार बाद होईल का हा प्रश्न उपस्थित केलाय इथे मात्र मुकेश दास आणि त्यांच्या सहकार्याने, कारण चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि चेंडू ज्या वेळा पीच झाला विकेटवर त्यावेळा नक्कीच प्रश्न उद्भवला गेला की यष्ट्यांचा तो वेध घेणारा होता का. आणि पंचांचं परीक्षण, क्षेत्ररक्षण लावून घ्या इतर खेळाडू, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. पंचांकडून ज्या सूचना होतील त्याचं तंतोतंत पालन आपण करावं आणि या स्पर्धेमध्ये आपले रंग, आपलं सहकार्य, आपले योगदान आमच्या TDPL आयोजन समितीला आपण द्यावं. टेनिस विश्वातील एक मानाची स्पर्धा, हे पर्व दुसरं आहे, पुष्प दुसरं आहे. ठाणे जिल्हा आणि फलंदाज नाबाद आहे की बाद आहे हा डिसिजन इथे मात्र पेंडिंग आहे. अजूनपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज बाद होतोय की नाबाद याच्याकडे तिसऱ्या पंचांचं अचूक लक्ष पंच पाहतील, निरीक्षण करतील आणि तदनंतर हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. पंच सांगतायत नॉट आउट, नाबाद. तर एक चांगला निर्णय पंचांमार्फत येतोय.
जितू शेलार सुरक्षित. मुकेश दास पुन्हा एकदा मार्गस्थ होताना लेफ्ट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, खोलवरचा टप्प्याचा चेंडू, चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू वळतोय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी संधी आहे निलेश आणि जितूला 2 धावा पूर्ण करण्याची. श्री गणेश होतोय, शुभारंभ होतोय, प्रारंभ होतोय धावफलकाला. आपण पाहतोय ठाणे जिल्ह्यातील एक मानाचा करंडक, मानाची स्पर्धा, ठाणे जिल्हा प्रमुख साखळी स्पर्धा 2021 पर्व दुसरं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, वारंवार जितू असा प्रयत्न करतोय, मात्र मुकेश दास यानं मागच्या सामन्यामध्ये डॉटच्या स्वरूपात पहिले 5 चेंडू हाताळलेत. हे लक्षात ठेवणं गरजेचं या वेळेला जितू शेलारला. 51 धावांचं जरी लक्ष असलं, त्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीनं कुठल्या डावपेचानं आपण करावा, तर कृपया आपल्या राखीव खेळाडूने निलेश मात्रे साठी शूजची व्यवस्था करावी. दोन धावा धावफलकावर. मुकेश दासचं हे पहिलं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू हाताळतोय, 2 धावा खर्च करतोय. दोन महत्वाचे फलंदाज सलामीवीर म्हणून भूमिका अदा करतायत. निलेश मात्रे मॅन फ्रॉम मोठा गाव आणि जितू शेलार. खंबालपाडा. दोन धावा फक्त 3 चेंडू मध्ये खर्च झाल्यात. अजूनही जवळपास 49 धावांचा टप्पा अजून पूर्ण करायचा विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना. मातोश्री गुंजाई विरुद्ध स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब. शेवटच्या 2 दिवसात आपण ही स्पर्धा दिवस रात्र सत्रामध्ये पाहणार आहोत. खूप चांगले फेरबदल या दुसऱ्या पर्वामध्ये केले जात आहेत TDBL आयोजन समितीमार्फत. मुकेश दास इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. गती परिवर्तन पाहायला मिळाली मुकेश दासची, कारण पहिले सुरुवातीचे चेंडू एवढे वेगाने होते आणि तदनंतर हा चेंडू जो चौथा चेंडू हाताळला तो व्हॅरिएशन न कमी गतीने हाताळला. मुकेश दास पुढचा चेंडू. इथे मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू इनसाइड आउट खेळतोय. चेंडूला मैदानाच्या समतळ खेळतोय. चेंडू वळतोय वाईडिश मिडॉन क्षेत्राकडे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल फेकी होईल तत्पूर्वी फक्त 1च धाव. ज्येष्ठ समालोचक सिद्दीकजी भाबे ऑनलाईन ही स्पर्धा पाहतायत, स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि या स्पर्धेला आयोजन समितीला त्यांच्यामार्फत हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद सिद्दीक भाबे सर. 5 चेंडू 3 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल, स्ट्राईकला असेल निलेश मात्रे. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्यामध्ये अत्यंत माहीर असा हा खेळाडू. मोठा गाव या संघाचं बऱ्याच वेळा चांगलं प्रतिनिधित्व केलंय आणि या स्पर्धेमध्ये खेळताना सुरेख चेंडू विषमध्ये खेळतोय. चांगला ड्राईव्ह फटका आहे. चेंडू वळतोय तो वाईडिश मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत त्या निलेश मात्रेला. आणि इथे मात्र पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 5 धावा अर्जित करताना स्वर्गीय शिवाजीदादा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब. एकूण लक्ष आहे ते 51 धावांचं. आमच्या समवेत आंतरराष्ट्रीय स्तरावर समालोचन करणारे कुणालजी दाते असतील, त्याचप्रमाणे मराठीतील एक तंत्रशुद्ध आणि गोडवा असणारा आवाज समीरजी सोमणे, त्याचप्रमाणे या डोंबिवली परिसरातील एक जबरदस्त हरहुन्नरी युवा समालोचक ओमकार शेट्टे. प्लीज टाइमपास करू नका, विनंती करतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. जास्त वेळ खर्च करू नका आपण. त्याचप्रमाणे डॉक्टर मुरेश्वर गवळी सर हे देखील आज आले होते
आणि उर्वरित 2 दिवशी शेवटच्या ते असणार आहेत. तर इथे पारितोषिक आलंय जितू शेलारसाठी. सन्माननीय विजय शेठ म्हात्रे आणि सागर शेठ भोईर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. सलग 3 चौकारांसाठी 2,000 रुपये आणि सलग 3 षटकारांसाठी 3,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक जितू शेलार या खेळाडूला इथे मात्र लावलं जाते. तर दुसरं षटक आणि हे दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र स्वीकारतोय मॅडी गुप्ता. स्ट्राईकला असेल जितू. जास्त वेळ खर्च करू नका, सायंकाळचं सत्र आहे. आपण पाहतोय जवळपास 5 वाजलेत. मॅडी मार्गस्थ होताना जितू शेलारसाठी. इथे मात्र बॅटची एज सुदैव टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. एक सुटकेचा निश्वास सोडतोय तो फलंदाज जितू. कारण ज्या वेळेला बॅटची कडा चाटली जाते आणि विकेट किपरच्या कडे चेंडू जातो त्यावेळेला नक्कीच डोक्याची घंटा ही वाजली जाते. सुदैव मॅडी पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका. चेंडूवर जणू 6 धावांची मोहर उमटली आहे आणि चेंडू जातोय सीमा पार. TDPL षटकार. आदरणीय रामदास दिनकर ढोणे साहेब शिवसेना विभाग प्रमुख यांच्याकडून पारितोषिक लावलं जात आहे. सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपये आणि सलग 3 गडी बाद करणारा विकेटची हॅट्रिक घेणारा 11,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक इथे लावलं जात आहे. पहा दोन्ही संघांसाठी ही सुवर्ण संधी आहे आमच्या ढोणे साहेबांकडून. धन्यवाद ढोणे साहेब. आपलं क्रिकेटचं प्रेम, आपली क्रिकेटची माया या खेळाडूंसाठी खूप उपयोगी आहे. मॅडी पुढचा चेंडू जितूसाठी. राईट ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा चेंडू. चेंडूला पूल करायचा होता. फटका फसलाय की सफल होतोय. मात्र फटका फसला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला आणि पहिला धक्का जितू शेलारच्या स्वरूपात स्वर्गीय शिवाजीदादा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शिवाजीदादा शेलार या संघाला इथे मात्र बसतोय जितू शेलारच्या स्वरूपात. एखादा मोठा फटका आल्यानंतर जितून नक्की संयमी खेळ करणं गरजेचं होतं. असं वाटलं होतं की जितू मार्फत एक चांगला खेळ, एक चांगली खेळी साकारली जाईल. मात्र जितून नक्कीच एक आक्रमक पवित्रा धारण केला होता आणि तो मोह इथे मात्र कारणीभूत ठरला आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सुरेख झेल टिपला गेला. मयूर दिवेकर याने एक सुंदर झेल टिपला आणि पहिलं यश इथे मात्र मॅडी गुप्ता याला प्राप्त झालं. क्रमांक 3 वर मैदानाच्या आत किरणला पाचारण केलं जातंय. क्रमांक 3 वर त्याला बढती दिली जाते. साई शेलार बरीचशी चांगली फलंदाजीची अजूनही फळी शिल्लक आहे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब या संघामध्ये. तिसऱ्या चेंडूवर मॅडीला हे यश मिळालं. मॅडीने जरी दुसऱ्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्या असतील तर आता मात्र त्याची तमा न बाळगता तो दबाव किंवा तो तणाव कुठल्याही प्रकारचा दडपण न जाणवता एक चांगला चेंडू हाताळला. मोह इथे दाखवला जितू शेलारला आणि त्या मोहाच्या याच्यामध्ये जखडला गेला आणि फलंदाज बाद झाला. 9 चेंडूचा खेळ संपलाय आणि 9 चेंडूमध्ये धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या तर 11 धावा. अजूनही 40 धावांची गरज. सत्तावीस चेंडू आणि 40 धावांची गरज. वेळ जास्त वाया घालू नका किंवा खर्च करू नका ही कळकळीची विनंती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पहा पंचांमार्फत देखील वारंवार सूचना होत आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मी आयोजन समितीच्या वतीनं नम्र विनंती, नम्र सूचना करतोय. आपण जास्त वेळ खर्च करतोय.
मॅडी पुढचा चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट केला जात आहे. चेंडू खूप उंच जातोय, लांबी कमी आहे आणि आणखीन एक धक्का. निलेश म्हात्रेच्या खेळीचा अंत. हा बॅक टू बॅक दुसरा धक्का. फलंदाज बाद. हेमंतनं झेल टिपलाय. तर आदरणीय रामदास ढोणे साहेबांकडून विकेटच्या हॅट्रिक साठी रोख रक्कम 11,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक इथे लावलंय. पहा, स्वतः आमचे GTCचे प्रोप्रायटर आणि या आयोजन समितीचे प्रमुख आदरणीय जयेश जल्पेशजी भोईर यांच्याकडून एक नम्र सूचना आणि विनंती आली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की आपण खूप वेळ वाया घालवताय, टाइमपास करताय, तर प्लीज हा वेळ वाया घालवू नका आणि समोरील संघाला आपण सहकार्य करा. तर ऑन अ हॅट्रिक येतोय गोलंदाज मॅडी गुप्ता. पहिला जितू शेलारचा बळी प्राप्त केला आणि तदनंतर निलेश म्हात्रे देखील याला देखील बाद केलं. आता मात्र किरण म्हात्रे आणि विक्रांत पाटील ही जोडी मैदानाच्या आत. किरण स्ट्राईक एंडला तर विक्रांत नॉन स्ट्राईक एंडला. ऑन अ हॅट्रिक मॅडी गुप्ता. 11,000 रुपयाचं पारितोषिक ढोणे साहेबांकडून. इथे मात्र संधी आहे, मात्र खूप दूरवर चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये अडवला जातोय. काही टप्प्यांनंतर मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, फेकी होईल, तत्पूर्वी संधी मिळते फलंदाज किरणला 2 धावा घेण्याची. किरण स्वतःचा अकाउंट ओपन करतोय, संघाच्या धावफलकामध्ये भर घालतोय. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 2 गडी बाद 13 धावा. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब हा संघ तर सर्व खेळाडूंसाठी हे पारितोषिक लावलं जातंय. इथे मात्र वाईटचा इशारा. विजय शेठ म्हात्रे आणि सागर शेठ भोईर यांच्याकडून स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब या संघाच्या सर्व खेळाडूंसाठी हे पारितोषिक असेल. सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार ठोका. सलग 3 चौकारांसाठी रोख रक्कम 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 षटकारांसाठी रोख रक्कम 3,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. पंचांमार्फत वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव मिळाली आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 14 वर. 14 धावा धावफलकावर. मॅडी पुढचा चेंडू. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू वळतोय तो कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षणाचं जाळं थोडस तुटलं जातंय, थोडस थंबलिंग होते तिथे. 2 धावा मिळत आहेत, 3 मिळाल्यात. जिथे 1 धाव जाणं अपेक्षित होतं तिथे 3 धावा खर्च होत आहेत आणि या 3 धावेनं धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 17 वर. अशा पद्धतीनं 2 षटकांची सांगता होते. 2 षटकांच्या अंती 8.50च्या सरासरीनं 2 गडी बाद 17 धावा अर्जित करतोय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब हा संघ. आता चेंडू शिल्लक आहे ते 24 आणि धावांची आवश्यकता आहे ती 34. जास्त वेळ खर्च करू नका, मी विनंती करतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, कारण आज फ्लडलाईटची व्यवस्था नाहीये. शेवटचे 2 दिवस ही फ्लडलाईटची व्यवस्था असेल. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा मुकेश दास, स्वतः संघ नायक, संघाचा पालक, कर्णधार. नक्कीच खूप चांगलं योगदान मुकेश दास यानं दिलं होतं मागच्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये देखील तीच प्रयत्नांची पराकाष्ठा तो करतोय. पहिल्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि हे षटक हाताळण्याची जबाबदारी देखील तो स्वीकारतोय. सांघिक 3रं, वैयक्तिक 2रं षटक. मुकेश लेफ्ट ओव्हर द विकेट आणि इथे मात्र बॅटची एज कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. पंचांचं बोट आकाशाकडे गेल्यानंतर नक्कीच कुठल्याही खेळाडूला तिथे थांबण्याची मुभा नसते. क्रिकेटचे देव म्हणून पंचांना ओळखलं जातं आणि त्याचमुळे देवानी निर्णय दिल्यानंतर
प्रत्येक खेळाडूला परतावं लागतं किंवा तो निर्णय मान्य करावा लागतो. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा सुधारणा झाल्या, रिव्ह्यू सिस्टीम आली, तिसऱ्या पंचांची सुविधा झाली, बरेचसे नियम बदलले गेले, बऱ्याचशा सुधारणा झाल्या, बऱ्याचशा फटक्यांची ओळख जगताला झाली, बरेचसे चेंडू कसे हाताळावे याची कला अवगत होऊ लागली आणि क्रिकेट देखील क्षेत्र प्रगत होऊ लागलं. जसं लेदर क्रिकेट प्रगत आहे तसं टेनिस क्रिकेट देखील प्रगत झालं आणि आज व्यावसायिक स्वरूपात या खेळाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आणि लोकप्रियता ही वाढत चालली आहे. आज आपण पाहतोय की ठाणे जिल्ह्याची एक महत्त्वाची स्पर्धा या डायगरच्या मैदानावर परमपूज्य डी के दास महाराज क्रीडांगण डायगर या मैदानावर ही TDFPL स्पर्धा या दुसऱ्या पर्वात आयोजित केली जाते. आयोजन समितीचं जेवढं कौतुक करावं, जेवढे धन्यवाद त्यांना द्यावेत तेवढे कमी, कारण प्रत्येक गोष्टीचं त्यांच्याकडून इथे मात्र पुरवठा केला आहे. चांगले खेळाडू कक्ष, चांगले प्रेक्षक गॅलरीज, चांगलं व्यासपीठ, चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, सर्व सोयी, सर्व बाबतीत अत्यंत चांगलं काम. इथे मात्र एक आगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र लेग बाईटचा इशारा पंचांमार्फत अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 18 वर. 18 धावा धाव फलकावर. मुकेश दास गोलंदाजीचं प्रत्याकरण करतोय. 18 मिनिटं तुम्ही खर्च करताय. पहा मित्रांनो, म्हणजे 9 मिनिटं एका षटकासाठी तुम्ही खर्च करताय. एक चिंतेची बाब, आपण जास्त वेळ खर्च करताय याचं भान आपण राखा आणि या आयोजन समितीला आपण कृपया सहकार्य करा. मुकेश षटकातील पुढचा चेंडू, लोअर फुलटा चेंडू, चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, दोन्ही गाडी एकाच ट्रॅकवर आल्या होत्या, मात्र सुदैव अंतिम क्षणाला कॉल झाला की आपण धाव पूर्ण करूया. जीव भांड्यात पडला होता, मात्र सुदैव एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 19 वर. 19 धावा धाव फलकावर. लक्ष आहे ते 51 धावांचं. अजूनही 32 धावांची गरज हे विजयी लक्ष पूर्ण करण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 21. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. मुकेश दास लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू. यष्टीरक्षक एक प्रामाणिक प्रयत्न करतोय की जर वेध घेतला गेला तर नक्कीच तो फलंदाज बाद होऊ शकतो. हा प्रयत्न केला मात्र त्याला यश मिळालं नाही. सुदैव नॉनस्ट्राइक फलंदाजाचं चेंडू जातो निर्धाव. धावपळक स्थिर 19 धावा. षटकातील पुढचा चेंडू मुकेश. इथे मात्र धावाची संधी होती. सुदैव लेग बाईटचा इशारा पंचांमार्फत अतिरिक्त धाव मिळते. बॅटच्या फळीतून कुठल्याही प्रकारचा धाव मिळत नाही, मात्र अंगाचा स्पर्श होऊन चेंडू इकडे तिकडे वळत आहेत आणि त्या स्वरूपात धावा देखील घेतल्या जात आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 20. लेग बाईटच्या स्वरूपात प्राप्त ही झालेली धाव. शेवटचा चेंडू मुकेश दासच्या या दुसऱ्या षटकातील सांघिक तिसरे षटक. इथे मात्र पंच करण्याचा प्रयत्न, मात्र दोन क्षेत्ररक्षकांना फसवून चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने गेला. जोपर्यंत चेंडू डीप मध्ये गेला तोपर्यंत संधी प्राप्त झाली 2 धावा घेण्याची. 2 धावांवर समाधान. 3 षटकांची सांगता होते. 7.33 च्या सरासरीनं 3 गडी बाद धाव फलकावर धावा आहेत त्या 22 धावा. उर्वरित 3 षटकामध्ये काय घडामोडी होतील, कशा पद्धतीनं या चेंडू फळीमधील हे द्वंद्व युद्ध या प्रांगणामध्ये या TTPLच्या या 5व्या दिवसात कशा पद्धतीने रंगेल, कोण विजयाची पताका झळकवेल, कोण पराजय स्वीकारेल, हे सर्व प्रश्न मात्र उत्तर काय असेल ते देण्यासाठी आणि सुमधुर समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ऐकूया आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आणि या स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण दुवा ठरणारे समालोचक आमचे सहकारी कुणालजी दाते यांना. धन्यवाद संदीप मोरे सर. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2021.
3 षटकाचा खेळ इथे संपलाय. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होईल. बावीस मिनिटाचा वेळ आतापर्यंत 3 षटकं पूर्ण करण्यासाठी घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. लक्षात घ्या, तुम्हाला पहिली ताकीद ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. थोडंसं फास्ट खेळा. तर 3 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लबला. या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 29 धावा. 18-29 हे समीकरण. रिक्वायर रन रेट जवळपास 10च्या आसपास पोहोचलाय. अशा परिस्थितीमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये मी मगाशी देखील उल्लेख केला होता, 50-55चं लक्ष नक्की चांगलं ठरू शकतं. मी उल्लेख देखील केला होता की 5 धावा थोड्याशा कमी केल्या गोलंदाजी करणाऱ्या टीमने, परंतु सध्या डिफेंड करायचे आहेत, त्यामुळे प्रयत्न तर खूप चांगले होताना दिसतात. चौथ्या षटकाची सुरुवात. समोर खेळलाय, फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑन पर्यंत, तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होतोय. 2 रन मिळतील. समजदारीचं क्रिकेट असंच खेळावं लागेल फलंदाजी करत असताना. सध्या आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला अविनाश भोईर आणि त्याच्या बरोबरीने विक्रांत पाटील आहे. विक्रांत एक डावखुरा फलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. अविनाश बिझी क्रिकेटर राहायला हवा या मॅच मध्ये. रिव्हर्स केलाय, फटका चांगला, टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार की षटकार, पाहूया पंचांचं मत काय येतंय. 6 मिळतील की 4, आणि ते पंच इशारा कळवतायत. हा येतोय चौकार. अविनाश हा खूप चांगला खेळाडू आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये एक चेंडूमध्ये षटकार देखील ठोकला होता नागाव संघाच्या विरुद्ध, आणि तो आता मैदानामध्ये गेला. त्याच्या बॅटमधून रिव्हर्सचा हा चौकार आलाय. चांगलं टायमिंग डीप कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेने त्याच्या माध्यमातून. आणि आजच्या दिवसामध्ये खेळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आयकॉन खेळाडू विश्वनाथ जाधव खूप चांगला खेळला. त्याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालं. पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. खूप चांगला फटका, रिव्हर्स स्वीप आणि डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अनिकेत राऊतने योगदान चांगलं दिले, परंतु धावा भरपूर खर्च केल्यात. प्रत्येक मॅच मध्ये त्याच्या विरुद्ध आक्रमक भूमिका ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या प्रत्येक ग्रामीण खेळाडूंनी दाखवली आहे. याचा आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे. चांगले खेळलेत. शॉर्ट बॉल होता, यावेळेला एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलेच मन बनवलं होतं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडासा उशिराने आलाय आणि जातोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. हीच खासियत आहे निकेत राऊतची. चांगलं कमबॅक त्याने केलं चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलने देत असताना. त्यामुळे मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट कायम. आता रन करायचे आहेत 15 चेंडू आणि 23 धावा. 15 बॉल आणि 23 रन. हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल याच्यामध्ये शंका नाहीये. अनिकेत तयार. अविनाशसाठी याला हुक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, मागे क्षेत्ररक्षक फाईन लेगचा जातोय, झेल पकडला जातोय. अविनाश बॅक टू द पॅव्हिलियन, परंतु अंपायर इथे रिव्ह्यू घेत आहेत. पहिले नो बॉल चेक केला जाईल. यस, हे आपण काल देखील सांगितलंय. ज्यावेळेला विकेट गमावली जाते त्यावेळेला नो बॉल चेक केला जातो आणि नो बॉल आता चेक केला जाईल. त्यामुळे बॅट्समनने थोडा वेळ खेळपट्टीवर थांबायचं असतं आणि त्यानंतर डिसिजन येईल. टेक्निकल टीम आमचे पंच सध्या त्या रूम मध्ये आहेत आणि तिथून निर्णय आता अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत येईल. हा नो बॉल आहे की नाही, फलंदाज खेळताना दिसेल की नाही, जीवदान त्याला मिळेल का, असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर आता थोड्याच वेळामध्ये येईल. तत्पूर्वी
15 चेंडूमध्ये 23 धावा करायच्या होत्या. फलंदाजी करणारा संघ स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब खांबालपाडा डोंबिवलीला. आणि आता निर्णय थोड्याच वेळात आपल्या समोर इथे जाहीर केला जाईल. कारण या स्पर्धेमध्ये आपण सकाळीच आल्याला उल्लेख केला होता, एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर तुम्हाला थांबायचं आहे. सर्वप्रथम नो बॉल चेक केला जातो आणि आता इथे डिसिजन पेंडिंग, कारण खूप महत्त्वाचा निर्णय, क्रुशियल मोमेंटला हा सामना आहे, त्यामुळे थोडासा वेळ घेतला जाईल टेक्निकल टीमच्या माध्यमातून. पारदर्शकता ही स्पर्धेची ओळख आहे. होतं की प्रत्येक विकेट नंतर नो बॉल सर्वप्रथम चेक केला जाईल, त्यामुळे त्यांचा देखील निर्णय योग्य आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये JP पॅनलचे जे पंच आहेत, ऑफिशियल ग्रुप या स्पर्धेच्या माध्यमातून शहानिशा करतायत. निर्णय पेंडिंग आहे. थोड्याच वेळामध्ये डिसिजन आपल्या समोर येईल. हा नो बॉल आहे की नाही याच्यावर चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे जो ऑफिशियल्स आहेत त्यांचा निर्णय आल्यानंतर आम्ही हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. पहा, पुन्हा एकदा वेगवेगळ्या अँगलने आपल्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे. पारदर्शकता आहे या स्पर्धेमध्ये, त्यामुळे प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. जो निर्णय आमच्या पंचांनी घेतलाय तो तुम्हाला मेगा स्क्रीनवर, बिग स्क्रीनवर दाखवला जाईल. आणि या अँगलने तुमच्या समोर हे चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल डिलिव्हर्ड करताना शूजचा जो मागचा भाग आहे तो लाईनवर आहे की तो पुढे निघालाय हे अंपायर चेक करतायत. त्यामुळे डिसिजन पुन्हा एकदा पेंडिंग आहे आणि इथे निर्णय आलेला आहे. यस, निर्णय ऑफिशियल ग्रुप आपल्या स्क्रीनवर कदाचित चुकीचं बटन पहिले दाबलं आणि आता आलाय फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा योग्य बॉल होता, फलंदाज बाद असेल. तर याच्यासाठी मी थोडंसं थांबणं पसंत केलं होतं. हे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील होतं. रेड लाईट आणि ज्यावेळेला ग्रीन लाईट दोन बटणं दाबायची असतात, पंचाकडून चूक होते आणि त्यावेळेला हेच झालंय. तर मी म्हणेन हा योग्य निर्णय आहे, कारण शूजचा जो मागचा भाग होता, ज्यावेळेला बॉल रिलीज केला, डिलिव्हर्ड केला, त्यावेळेला तो मागचा भाग त्या लाईनच्या आतमध्ये आहे, थोडासा लाईनवर आहे, त्यामुळे योग्य निर्णय मी म्हणेन अंपायरचा. खूप चांगला निर्णय तुमच्या माध्यमातून. आणि तेवढं चांगलं टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून. योग्य निर्णय आणि योग्य टेलिकास्ट. अशा परिस्थितीमध्ये एक फलंदाज बाद, टीमची धावसंख्या स्थिर आहे. आता रन करायचे आहेत, येणारे बॉल शिल्लक आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये रन करायचे आहेत 23. 14-23. मोठं स्वप्न उराशी बाळगून हे दोन संघ पहिल्या सामन्यामध्ये लढले. हे दोन संघ आजच्या दिवसातल्या अंतिम सामन्यामध्ये लढतायत. डावकुरा त्याचा फलंदाज मैदानामध्ये विक्रांत खेळताना दिसतोय. विक्रांत आणि त्याच्या बरोबरीने आता टीमचे संघ मालक, टीमच्या खेळाडू साई शेलार मैदानामध्ये आहेत. रन करायचे आहेत येणाऱ्या 14 बॉलमध्ये 23. बॅकफुटला जात फक्त दिशा दिली, कट केलाय पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक रन मिळते विक्रांतला. सेन्सिबल क्रिकेट, त्याला माहिती आहे हा खेळाडू आयकॉन खेळाडू आहे. या खेळाडूच्या विरुद्ध जास्त जोखीम घेऊन चालणार नाहीये, कारण सामना आपल्याला सुरू ठेवायचा आहे, रन करायचे आहेत. त्यामुळे दुसऱ्या षटकांमध्ये आपण दबाव टाकू शकतो, अटॅकिंग क्रिकेट खेळू शकतो, हाच प्रयत्न त्याचा असेल. आणि इथे एक रन कंप्लीट करत असताना संधी दिलेली आहे फलंदाज साई शेलार. परंतु मला असं वाटतंय की इथे मोठा धमाका होऊ शकतो. साई शेलार नक्की या बॉलवर आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न करेल, सामना खुला करण्यासाठी तो जाईल. असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतील आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गोलंदाज तयार. 13 बॉल 22 रनची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये. रंगतदार अवस्थेमध्ये ही लढत आहे. आजच्या दिवसातला अंतिम सामना 13-22 हे समीकरण. आणि यावेळेला साई
साई साई शेलार सो सुनार की एक साई शेलार की शेलारच्या बॅट मधून हा बॉल सीमारेषा पलीकडे. जे मी विचार केला होता तोच विचार साई शेलारने केला, कारण मला माहिती होतं विक्रांतने सिंगल का काढली. एक रन घेऊन साईला स्ट्रायकिंग एंडला आणलं आणि दबाव जर तुम्हाला कमी करायचा असेल या नंतरच्या ओव्हरमध्ये तर मोठा फटका मारायचाच आहे आणि हे काम कोण करू शकतो तर साई शेलार करू शकतो. आणि इथे त्याच्या बॅटमधून येतोय एक उत्तुंग षटकार. प्रतिम विस्फोटक ज्या वेळेस शॉर्ट डिलिव्हरी होती त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र साई शेलारनं घेतला आणि आपल्या देहयष्टीचा आपल्या शारीरिक शक्तीचा योग्य वापर करून योग्य फटका आणि या 6 धावा प्राप्त केल्या. अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये 12-16 हे समीकरण आता येऊन ठेपलंय. अट्रॅकिंग क्रिकेट जे मी मगाशी अपेक्षित ठेवलं होतं या फलंदाजाकडून अगदी तसाच फटका त्याने सजवला. जोखीम घ्यायची नाहीये. फलंदाज विक्रांतला आक्रमक खेळ करायचा आहे. साईला ही रणनीती स्पष्ट आहे आणि या सामन्यामध्ये त्याचमुळे कमबॅक झालंय, परंतु सहजासहजी हा सामना सोडला जाणार नाही. ते देखील प्रयत्न करतील मातोश्री गुंजाई हा संघ. आणि आता गोलंदाजी मार्कवर आलाय ओव्हर नंबर 5 मध्ये मॅडी गुप्ता. एंड चेंज झालाय. मुख्य व्यासपीठ एंड पॅव्हलियन एंड कडून आता त्याची गोलंदाजी सुरू होईल. समोर विक्रांत आहे, तो पाहूया कसा खेळतोय. 12-16 सोडून दिलाय हा बॉल, जाऊ दिला विकेट किपरसाठी. अंपायरला आता कसरत करावी लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा व्यायाम त्यांना देखील करावा लागतोय. व्हाईट बॉल इथे येतोय. चेतन कीर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. साई शेलारने जर हा सामना जिंकून दिला तर. परमित्र आहेत चेतन कीर आणि खूप मोठ्या प्रमाणात नेहमीच ते ज्या वेळेला साई शेलार खेळताना दिसतात त्या वेळेला उपस्थित असतात. राऊंड विकेट. शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना कट केला, दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट. विक्रांत खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. त्याला माहिती आहे साईने एक षटकार ठोकलाय त्यामुळे जोखीम तो घेईल. मी फक्त सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करेन आणि रणनीती आतापर्यंत योग्य आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आता चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये. 11 आणि 11 चेंडूमध्ये रन करायचे 14. 11-14 हे समीकरण. एक मोठा फटका, सामन्यातली हवा निघू शकते. एखादी विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा मातोश्री गुंजाई हा संघ शिरकाव करू शकतो आणि त्या विकेटची तलाश इथे मात्र नक्की असेल गोलंदाज मॅडी गुप्ताला. तो प्रयत्न करताना दिसेल. त्याला पाहिजे विकेट, त्याच्या संघाला पाहिजे विकेट, त्यांच्या संघ मालकाला पाहिजे विकेट, परंतु समोर आहे साई शेलार. लेग समोर टाकलेला चेंडू जाऊ दिलाय आणि इथे येतोय आणखीन एक वाईट बॉल. दबाव दबाव आणि दबाव दिसतोय. ज्या पद्धतीने मॅडीने या षटकाला सुरुवात केली, पहिला वाईट बॉल टाकला, त्यानंतर सिंगल आणि आता पुन्हा एकदा वाईट बॉल. 11 चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. 11-13 हे समीकरण आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॅडी गुप्ता समोर आहे साई आणि यावेळेला साईच्या बॅट मधून बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय TDPL षटकार. आईला झाली आहे अति घाई सामना संपवायची आणि त्याच पद्धतीने सध्या त्याचा खेळ सुरू आहे. ओरपिच बॉल ड्राईव्ह केलाय खूप चांगला. बॉटम हँडचा वापर. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरा रनचा प्रयत्न केलाय. साईची उंची एवढी आहे की तो हे अंतर लवकर कापू शकतो. 2 धावा इथे मिळत आहेत. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब खांबालपाडा डोंबिवली विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. आता रन करायचे आहेत. येणारे चेंडू आहेत मैदानामध्ये 9 आणि 9 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या भरपूर आठवणी आहेत. क्रिकेट जगत होते, जगत आलेले आहेत आणि आता त्यांचा वारसा पुढे चालवण्याचं काम साई शेलार करताना. यावेळेला सामना संपवलाय साई शेलारने. 3 खणखणी षटकार ठोकत या सामन्यावर
अधिराज्य गाजवलंय, विजय मिळवलाय आणि त्याचमुळे सुपर 12 मध्ये आजच्या दिवसातला दुसरा संघ दाखल झालाय. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार, खांबा, डोंबिवली.